मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे तुम्हाला तुमच्या मापाचं बाहीचं पेपर कटिंग लागणार आहे. अस्तर घेतलेला आहे, ब्लाऊज पीसमधला शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे. जेवढे उंचीचं आपल्याला इथे बाहीची उंची आहे ना, तेवढ्या उंचीचं बरोबर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहे. हे पहा, बघू शकता डबल कपडा आहे, असं ठेवून घेते. अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ही आपली बंद बाजू असणार आहे. आता बाहीचं पेपर कटिंग असं ठेवून घ्या. इथे हे पहा, इथे असं ठेवून घ्यायचं बाहीचं पेपर कटिंग. आता इथे आपल्याला कपडा 4 इंच जास्त लागणार आहे. 4 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथे आपल्याला जास्तीचा कपडा चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे. इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मी 4 इंच कपडा जास्त ठेवलेला आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, बाहीचं पेपर कटिंग तुमची कोणत्याही साईजमध्ये बाही कटिंग असू द्यात, असं ठेवून घ्यायचं आणि ह्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एका लाईनीमध्ये असं हे कट करून घ्या. जेवढा जास्तीचा कपडा आहे ना, असा एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा, ह्या बाजूचा म्हणजे ही आपली फिटिंगची बाजू असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बाही उंची अनुसार इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे माझी बाही 5.5 तयार होणार आहे. 1 इंच वाढवून इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे ठेवू शकता. आता आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या लाईनीच्या अलीकडच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. सर्वात आधी इथे वरचा आकार देऊन घ्या, म्हणजे थोडासा असा उंच असतो. इथे आपल्याला साध्याच बाहीचा आकार द्यायचा आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की जमेल. नंतर असा खोलगट आकार देऊन घ्यायचा इथे. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी थोडासा असा खोलगट आकार देऊन घेते. इथे आपले दोन्ही सुद्धा आकार झालेले आहेत. इथून मी 1 इंच घेतलं, ते लक्षात ठेवा. ते आपल्याला सर्व साईजमध्येच आपण घेतो. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करा इथपर्यंत. परत इथून हे आपण मार्किंग केलं का, इथपर्यंतच आपल्याला हे कट करून घ्यायचं, लक्षात ठेवा. हे पहा, इथपर्यंतच कट करून झालेलं आहे. आता परत काय करायचं, हे पहा, ओपन करून घ्या पूर्ण. ह्या 2 बाजू बाजूला ठेवल्या. हे पहा, ह्या 2 बाजू बाजूला ठेवल्या म्हणजे ही आपली पाठीची बाजू असणार आहे, लक्षात ठेवा. आणि खोलगट असते ना, ती आपली समोरची बाजू असते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करायचं, व्यवस्थित पकडायचं आहे इथून. आता इथून आपण हे मार्किंग केलं का, तिथून हे पहा, अशा पद्धतीने इथून. म्हणजे काय होतं, आपला मुंडा नाही इथे मागे पुढे होत नाही, त्यासाठी थोडंसं इथून घ्यायचं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता हा आकार इथे मी कट करून घेते. हे पहा, कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आता परत मी अशा पद्धतीने ठेवून घेते. हे पहा, असं ठेवून घेतलं. आता इथून काय करायचं, ही आपली ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. ओपन बाजूने नेहमी लक्षात ठेवायचं 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. ओपन बाजूने इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. ते कशासाठी असतं, हे पहा, फक्त आपल्याला काय करायचं, इथून एवढेच भागामध्ये पूर्ण चुन्या टाकून घ्यावे लागतात, लक्षात ठेवायचं आहे. ह्या बाजूला आपल्याला ही आपली फिटिंगची बाजू राहणार ना, त्यासाठी ह्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत. फक्त एवढ्याच भागामध्ये भरपूर होतात आपल्या चुन्या. आता इथं काय करायचं, मग इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे मी असं एक मार्किंग करून घेतलं, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपलं परफेक्ट मार्किंग होणार आहे त्यासाठी. आता इथे सुद्धा थोडंसं, एकदम थोडंसं नॉर्मलमध्ये, हे पहा, ही बाजू अशी पकडा इथपर्यंत. हे पहा, फक्त ती वरची बाजू, लक्षात ठेवा, इथं वरची आणि ह्याची ही वरची बाजू. फक्त थोडंसं मार्किंग करून घ्या नॉर्मलमध्ये. हे पहा, बघू शकता, जवळून दाखवते. हे पहा, इथे मी थोडंसं मार्किंग केलं आणि इथे सुद्धा मी थोडंसं मार्किंग करून घेतलं, जास्त खाली घेऊ नका. आता हे लक्ष देऊन बघा, इथेच बऱ्याच वेळा चुकतं बघा आपलं. हे पहा, 2 पदर बाजूला घ्यायची, ही आपली पाठीची बाजू असणार आहे. मार्किंग कुठं केलं आपण, फक्त पुढच्या बाजूला केलं, लक्षात ठेवायचं नेहमी. पुढची बाजू म्हणजे खोलगट बाजू असते, लक्षात ठेवा. ती समोरच्या बाजूला जोडताना येते, आलं लक्षात. हे पहा, आता इथे एक मार्किंग करून घेते, इथे एक करून घेते, म्हणजे एक बाजू आपली आतल्या बाजूला गेली तर एका बाजूच आपली इथे मार्किंग राहणार आहे. त्यासाठी इथे सुद्धा केलं, इथे सुद्धा केलं, इथे सुद्धा केलं आणि इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. असं मार्किंग करून घ्या, ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ठेवताना काय करायचं, ह्या दोन्ही सुद्धा बाजू अशा ठेवून घ्या. हे पहा, आतल्या बाजूने जोडून घ्यायचं आपल्याला अस्तर, लक्षात ठेवा. हे पहा, लक्षात ठेवा, उलट बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आपल्याला इथे. हे पहा, हे दोन्ही सुद्धा मी असं समोर ठेवून घेतलं. ही उलट बाजू, ही आपली सुईची बाजू आत इकडची, लक्षात ठेवा. ही सुद्धा आपली सुईची बाजू आहे, असं ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजू. आता हे मी सरळच पट्टी कट करून घेतली, लक्षात ठेवा.
नंतर जेवढं जास्त राहील ना तेवढं मी इथे कट करून घेणार आहे. इथे फक्त मी सरळ पट्ट्यामध्ये कट करून घेतलेलं आहे. आता इथे मी काय करते, सर्वात आधी हे पहा, ही आपली खोलगट बाजू आहे ना, हे पहा, ही आपली खोलगट बाजू लक्षात ठेवा, अशी इथे ठेवून घ्या. हे पहा लक्षात ठेवायचं, ही आपली खोलगट बाजू. आता दुसरी खोलगट बाजू काय करायची, ह्याच्या समोर बरोबर अशी ठेवून घ्यायची. म्हणजे इथं काय होतं, आपलं उलट होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ह्या दोन्ही सुद्धा ही समोर झाली पाहिजे आणि ही सुद्धा त्याच्या समोर बरोबर झाली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होत्यात, त्यासाठी असं ठेवून बघायचं आपलं इथे बरोबर आहे का. आता इथे मी जेवढा अस्तरचा कपडा माझा जेवढा लांबीला आहे ना, तेवढा इथे मी ब्लाऊज पीस मधला कपडा सुद्धा तेवढाच लांबीला ठेवलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सर्वात आधी काय करायचं, आपल्याला पूर्ण अस्तर दोन्ही सुद्धा बाजूंचं जोडून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपल्याला ही बाजू अस्तरची ह्या बाजूला घ्यायची. हे पहा, हे असंच राहू द्यात, लक्षात ठेवा, ह्या बाजूलाच ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे काय करायचं, ही बाजू ह्या बाजूला घ्या आणि इथे काय करायचं, एकदम कडेकडेला, लक्षात ठेवायचं, एकदम कडेकडेला ह्या कापडावरती दापटीप टाकून घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूला दापटीप टाकून झालेली आहे. आता हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा, पूर्ण अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि एकदम कडेकडेला इथे शिलाई देऊन घ्यायची पूर्ण. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पा असं पकडा आणि एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजू. आता ह्या बाजूला इथून पूर्ण अस्तर आपल्याला जोडत जोडत घ्यायचं आहे आणि जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तो इथे आपल्याला पूर्ण कट करून टाकायचा आहे. हे पहा, इथून सुद्धा पूर्ण अस्तर जोडून घ्या आणि जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी व्यवस्थित जोडून घेतला आणि जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. अशी बरोबर अशी मध्यावरती घडी करून घ्या. इथे सुद्धा एक मध्य करून घ्यायचा हे अशा पद्धतीने आणि ही सुद्धा बाजू अशी पकडा. म्हणजे काय होईल, आपला बरोबर मध्य ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग होईल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता बरोबर ही सुद्धा बाजू अशी पकडा आणि मध्यावरती थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपण एक मार्किंग केलं होतं, बघू शकता. इथे एक मार्किंग करून घ्या आणि ह्या सुद्धा बाजूला आपण सुरुवातीला मार्किंग केलं होतं तेच मार्किंग बरोबर आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या कापडावरती होईल. हे पहा, इथे सुद्धा केलं होतं आणि इथे सुद्धा बरोबर झालं. आता ह्या बाजूने आपण मगाशी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं, थोडंसं मार्किंग करून घ्या. इथे कट आहेच, बघू शकता. हे पहा, असं मार्किंग करून घ्या म्हणजे आपल्याला चुन्या किती भागामध्ये टाकायच्या ते आपल्या लक्षात येईल. हे पहा, ह्या बाजूने सुद्धा 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे कट आहे, बघू शकता बरोबर, किंवा अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्या
म्हणजे एकसारखं होऊन जातं. त्यासाठी हे इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे कट आहे बघू शकता. वाटलंच तर मोजून मार्किंग करून घेऊ शकता. 6 इंच लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचं व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, हे ही आपली बाजू, समोरची बाजू, इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवा, 1.5 इंच. इथून कडेपासून 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. हे इथून 1.5 इंच, इथे सुद्धा मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी 1.5 इंच. इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन बनवून होणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे इथपर्यंत. इथून 2 इंच सोडलं तरी सुद्धा चालेल फिटिंगच्या बाजूने, लक्षात ठेवा. किंवा कडेपर्यंत घेतलं तरी सुद्धा चालेल. तिथे आपल्याला लेस लावून घेण्यासाठी लागणार आहे. आता ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे कडेपर्यंत. आता हे आपण मार्किंग करून घेतलं का त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या. हे एक सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, आपली इथं चुकणार नाहीये, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्या. एका लाईनीमध्ये व्यवस्थित होऊन जाईल. हे अशी मी लाईन ओढून घेतली. ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला आपल्याला एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. हे अशी लाईन ओढून घ्या. ह्या सुद्धा बाजूला इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेतली दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपण अशी कडेपर्यंत लाईन ओढून घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपण अशी लाईन ओढून घेतली आणि ही सुद्धा आपण अशी लाईन ओढून घेतली. आता चुने टाकताना काय करायचं, हे इथून ह्या लाईनीवरती बरोबर आल्या पाहिजेत. इथून सुरुवात करायची. ही आपली फिटिंगची बाजू लक्षात ठेवा आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे, लक्षात ठेवा. मग चुन्या टाकताना काय करायचं, इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून सुरुवात करा. ह्या लाईनीवरती बरोबर आल्या पाहिजेत. त्याच्यावरती आपल्याला लेस सुद्धा जोडून घ्यायची आहे. त्यासाठी हे असं पकडा. ह्या बाजूला आल्या पाहिजेत. आपली चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत. आता इथे बघू शकता, हे असं एकसारख्या पकडा. बरोबर ह्या लाईनीवरती आल्या पाहिजेत. एकदम असं सोपं आहे. इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन तयार होणार आहे. त्यासाठी चुन्या टाकताना एकसारख्या बरोबर ह्या लाईनीपासून सुरुवात करा. इथून ते इथपर्यंत टाकून घ्यायच्या आहेत सर्वात आधी दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपल्या समोरच्या बाजूच्या चुन्या टाकून झालेल्या आहेत. हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. बाही जोडताना येणारा मध्य मार्किंग करून ठेवा वाटलंच तर थोडंसं. हे आणि ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून ठेवा. आता इथे काय करायचं, हे ही बाजू घ्यायची. आता इथून सुरुवात करा. हे इथून बरोबर अशी सुरुवात करायची आहे. असं पकडायचं. आता ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करून घ्यायची. हे असं पकडा. एकसारखं पकडायचं. हे वरच्या बाजूने. हे अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण ह्या बाजूच्या चुन्या टाकल्या का त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सुद्धा बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे. हे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर आपल्याला इथे लेस अशी ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. लेस इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूने जोडून घ्यायची आहे.
इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची लेस जोडून झाली. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडण्याआधी हे बघत जा एकसारखं शोल्डर, ही सुद्धा बाजू फिटिंगची बाजू आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, असं बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. जर जास्त असेल ना, जी बाजू आपली जास्त आहे असं ठेवत जा. हे पहा, फिटिंगची बाजू अशी ठेवून घ्यायची. जी बाजू जास्त आहे ना तेवढं बरोबर थोडासा आकार देऊन ते कट करून टाकावं लागतं. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने बघून घेत जा नेहमी बाही जोडण्याआधी. आणि ही सुद्धा बाजू अशी बघून घ्यायची, आपले व्यवस्थित आणि एकसारखं आहे का हे पहा, असं ठेवायचं आणि बघून घ्यायचं आपलं एकसारखं आहे का दोन्ही सुद्धा बाजू. जास्त असेल तर कट करून टाकायचं, बरोबर असा आकार देऊन ते लक्षात ठेवायचं आहे. ही आपली खोलगट बाजू लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने बघून घेतलं तरी सुद्धा चालेल. आपण इथे मार्किंग सुद्धा केलेलं आहे. आता एक खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं, जोडताना येते. हे पहा, बाही बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची. हे पहा, ही बाजू म्हणजे अशा पद्धतीने आपली जोडली जाणार आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, असं ठेवून घ्यायचं. आणि दुसरी सुद्धा ही खोलगट बाजू आहे, ही आपली समोरची बाजू, लक्षात ठेवा. मध्यावरती बरोबर असं मध्य ठेवून घ्यायचा. हे पहा, झालं बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने जोडली जाणार. ही बाजू ह्या बाजूला जोडली जाणार आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने जोडली जाणार. आता दोन्ही सुद्धा बाजू आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. आता सर्वात आधी एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. आता आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. म्हणजे काय होतं, फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. एकसारखं पकडताना कमी जास्त होऊ देऊ नका. कमी जास्त असेल तर बाही जोडण्याआधीच बघायचं आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्यायचं, नंतर बाही जोडून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. मगाशी दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला व्यवस्थित पकडायचं आहे आणि दंडघेरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे एकसारखं, म्हणजे आपली फिटिंग ना कमी जास्त होत नाहीये त्यासाठी. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जो तुमचा दंडघेर असेल ना तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचा आहे. दंडघेर मार्किंग करताना इथे असं पकडायचं आणि मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने मी पकडलं तीच पद्धत वापरायची आहे. जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. आता ही सुद्धा बाजू अशी पकडा. इथे हे बघू शकता, अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. शिलाईची पहिली टीप असं पकडा. शोल्डर लक्षात ठेवायचं आहे. आपण ज्या पद्धतीने हा ब्लाऊज पकडणार ना त्याच पद्धतीने आपण आता जो ब्लाऊज तयार करतोय तो सुद्धा ब्लाऊज तुम्हाला ह्याच पद्धतीने पकडायचा आहे. तुमचं जेवढं येईल ना तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे.
जेवढी तुमची पहिली शिलाईची टीप आलेली आहे ना, तेवढं तुम्ही ते परफेक्ट मार्किंग असं करून घ्यायचं आहे. हे पहा, माझं जेवढं आलेलं आहे ना, तेवढंच इथे मी मार्किंग करून घेतलं. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने जेवढं आलेलं आहे ना, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही छातीचा चौथा भाग मोजून मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. तुमची जी फिटिंगची पद्धत असेल ना, ती तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचं आहे. कडेपासून मोजायचं, लक्षात ठेवायचं नेहमी कडेपासून मोजायला सुरुवात करायची आहे आणि सावकाशमध्ये मोजून घ्या. एकसारखं पकडायचं आहे. आता जिथे मापाचा ब्लाऊज आपला संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता जेवढा आपला आलेला आहे का त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात. असं मोजून घ्या आपलं किती आलेलं आहे. किती सुद्धा येऊ द्यात त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. लक्षात ठेवायचं आहे. माझं एवढं आलेलं आहे. आता ह्याचे मी 4 भाग करून घेते. निम्म करून घ्यायचं. परत एकदा निम्म करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता जेवढं आलेलं असेल ना तेवढं इथे लगेच मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी तेच मार्किंग करून घेते. आता हे मार्किंग आपण केलं का ते एकाला एक असं जोडून घ्या. तुमचं जेवढं आलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. जोडून घ्या. तुमची जी फिटिंगची पद्धत असेल ना ती इथं वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टीप आपली जी आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती येणार आहे. बंद करून घ्यायचं, कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्या. आता दुसरी शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवून द्यायचं आहे. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं. त्यासाठी तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही देऊ सुद्धा शकता. दुसऱ्या सुद्धा बाजूची आपल्याला ह्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे, बघू शकता. रोजच्या वापरासाठी सुद्धा तुम्ही ही पटकन होणारी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. दिसायला सुद्धा खूप अशी सुंदर ही बाही डिझाईन तयार झाल्याच्या नंतर दिसते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आवडीनुसार तुम्ही ते लेस सुद्धा वापरू शकता. फक्त चुन्या टाकताना एकसारख्या टाका, दोन्ही सुद्धा बाजूंच्या, म्हणजे दिसायला अशी व्यवस्थित दिसणार आहे. नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.